कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोलिसांचं आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चाललंय। त्यासोबतच मानसिक आरोग्य बिघडत असल्यामुळे पोलिसांच्या कुटुंबियांची चिंता देखील दररोज वाढते आहे। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे कामाचा अधिक ताण आता पोलिसांना देखील सहन होत नाहीये। आम्हीही माणसंच आहोत। खाकी वर्दीची आर्त हाक, कामाचा ताण वाढल्यानं आजारही वाढले। सध्याच्या राजकीय स्थितीमुळे पोलिसांच्या तणावात अधिकची वाढ झाली आहे। 12 तासांची ड्युटी कधी 18 ते 20 तासांमध्ये बदलून जाते हे समजतही नाही। हक्काच्या सुट्ट्या मिळणं तर सोडाच, पण साप्ताहिक सुट्टीही अनेक आठवडे घेता येत नाही। पोलीस सुद्धा माणसंच आहेत, त्यांनाही कुटुंब नातेवाईक आहेत। त्यांच्यासाठी वेळ कधी काढणार असा सवाल अधिकाऱ्यांसह आता कर्मचारी उपस्थित करताय। सरकारी नोकर त्यांचा टूर प्लॅन करू शकतात, तिकीट काढून ठेवू शकतात, पण पोलीस विभाग एक असा विभाग आहे की उद्या जर समजा डॉक्टरकडे जायची अपॉइंटमेंट आहे तर ती सुद्धा पूर्ण होईल किंवा नाही याची गॅरंटी नसते। त्यामुळे त्यांच्यावरती शारीरिक ताण तर आहेच, पण मानसिक ताण पण प्रचंड असतो। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री, राज्यपाल यांचे दौरे, विविध मुद्द्यांवरून होणारी आंदोलनं, मोर्चे यावेळी सुद्धा पोलीस बंदोबस्ताची ड्युटी सांभाळतात। एकट्या औरंगाबाद शहरातील आयुक्तालयाच्या हद्दीतील 17 पोलीस ठाण्यांमध्ये तपासासाठी मनुष्यबळ कमी पडतं। पोलिसांना मुख्य काम सोडून इतर कामच अधिक करावी लागतात। परिणामी पोलिसांमध्ये मानसिक आजार वाढत असल्याची उदाहरणं समोर येत आहे। महाराष्ट्रात अनेक प्रयोग झाले की 12 तास ड्युटी, 8 तास ड्युटी पोलिसांसाठी। हे प्रयोग झाले, पण हे प्रयोग यामुळे यशस्वी झाले नाहीत की तितका मनुष्यबळ पोलिसांकडे उपलब्ध नाही। मनुष्यबळाच्या अभावी अचानकपणे प्रसंग असे निर्माण होतात की सुट्टीवरच्या लोकांना बोलवावं लागतं आणि म्हणून पोलीस हे प्रचंड तणावाखाली असतात। पोलिसांची ड्युटी 8 तासांची करावी या संदर्भात अनेक वेळा चर्चा झाल्या, मात्र त्याला यश आलं नाही। पोलीस म्हणजे देव नाही, तोही माणूसच आहे। त्याच्या स्वास्थ्याची काळजी केली तरच तो आपलं संरक्षण करू शकेल। हा विचार सरकारने करावा इतकीच पोलिसांची अपेक्षा आहे। डॉक्टर माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, औरंगाबाद।